स्थानिक पातळीवरती ज्या वर्षोनुवर्ष अनेक वर्ष काही प्रश्न भेडसावत राहतात आणि त्याच्यातनं कुठंतरी आपण पाहतो की त्या प्रश्नांवरती जर मार्ग निघत नसेल तर त्याच्यावरती कुठंतरी आपल्याला काम करावं लागतं. आणि ते काम करण्याकरता बऱ्याच वर्ष प्रयत्न केले, कुठे त्यामध्ये बदल झाला पाहिजे. पण तो बदल होण्याकरता आम्हाला कुठेतरी कधी जाणवलं नाही की तो बदल होतोय. त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी त्या मार्गाप्रमाणे आपल्याला पुढं काम सुरू करावं लागतं. आणि म्हणून तुम्ही जे सांगताय हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये असेल, भूमिका मांडणं असेल, त्याच्यावरती काम करणं असेल, हे आपण पूर्वी पण हे स्थानिक पातळीवरती हे करण्याचा प्रयत्न आपण केलेलाच आहे. मग त्याच्यामध्ये उघडपणे करण्याकरता ही सुरुवात आपण अलीकडच्या काळामध्ये सुरू केलेली आहे. बरं. पण तसं काय घडलं होतं की लोकांना असं वाटतं की या विधानसभा निवडणुकीमध्ये संग्राम जगताप यांना पण नाव घेऊन आपण बोलूया एका विशिष्ट समाजाची मतं मिळालेली नाही आहेत, त्यामुळं तुम्हाला मग असं वाटलं की यांची मतं आपल्याला मिळतच नाही तर मग यांच्यासाठी आपण कशाला काम करायचं, यांच्यासाठी आपण कशाला बोलायचं, असं काय झालं आहे का? नाही, आमचा काय कुठल्या समाजाबद्दल आमचा आक्षेप नाही आहे. मी याच्यापूर्वी देखील स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे ह्या आपण पाहतो की ह्या भारत देशामध्ये कुठंतरी आपल्याला कायद्याप्रमाणे चालू लागतं, म्हणजे संविधानाप्रमाणे चालू लागतं. पण काही लोक जर ते मानतच नसतील, विशेषतः जिहादी जे लोक आहेत, जिहाद त्यांना मान्य असतं. मग या जिहाद जर मान्य असेल तर त्याला संविधान मान्य नसतं. आणि म्हणून ते लोक अशा प्रवृत्तीने जर काम करत असतील तर त्याच्यावर कुठेतरी बोलणं हे आपल्याला बोलावंच लागतं. त्याच्यावरती फक्त बोलून नाही, त्याच्यावरती काम देखील करावं लागतं. ओके. आणि म्हणून आम्ही ते करत आलेलो आहोत. अच्छा.